घरच्यांना सांगितलं होतं की त्यांनी 3 महिने हा जगू शकतो. तर मग त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार झाला, आता ठीक आहे, आपल्याकडे 3 महिने आहेत, तर आपण जगून घ्या. 48 तासासाठी माझी पूर्ण जे मोशन होतं ते बंदच होतं. डॉक्टरच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं की तुला स्टेज 4चा कसं काय कॅन्सर होऊ शकतो. त्यावेळेस मी फर्स्ट टाइम रडलो होतो. म्हणजे अर्धा ते पाऊण तास मी भरपूर रडलो मनसोक्त. पण त्याच्यानंतर आजपर्यंत मी कॅन्सरमुळे कधीच रडलेलो नाही. मी 3 वर्ष फक्त असं पाठीवरच झोपलेलो आहे, कधीच पोटावर झोपलो नाही. त्रास होत नव्हता? त्रास होत होता ना. मी म्हटलं चला आपण सुसाईड करून मरण्यापेक्षा आपण याच्यावर मिळालेलं काय वाईट. माझं हे पूर्ण इथून ते खालपर्यंत 140 टाके आहेत. पूर्ण पोट असं ओपन केलं होतं. पूर्ण जे खराब पार्ट आहेत ना ते पूर्ण काढून फेकले होते. म्हणजे विचार करा, इकडून पूर्ण हे पोट आला, इकडून पोट आला आणि इकडून सुद्धा नळी टाकली होती. म्हणजे या डाव्या बाजूला मी कमीत कमी 20 ते 25 दिवस झोपलो होतो. की सर म्हटलं तुमच्या नावासमोर जसं डॉक्टर आहे ना, तसं मला माझ्यासमोर डॉक्टर लावायचंच म्हटलं. म्हणजे आज मी वयाच्या 27व्या वर्षी मी इकॉनॉमिक्समध्ये मी PhD सुद्धा केलेली आहे. 2020 मध्ये माझं मास्टर्स सुद्धा झालेलं आहे. मास्टर्समध्ये अपेरिंग असतानाच मी सेट पास झालो. नंतर 1 वर्षांनी नेट सुद्धा पास झालो. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला एखादं छोटंसं दुःख असेल तर आपण त्याला डोंगरा एवढं दुःख समजून त्याला सामना करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एखाद्यावरती जर डोंगरा एवढं संकट आलेलं असेल आणि ती व्यक्ती जर त्याला एकदम सामान्य समजून त्याला प्रतिकार करत त्याच्यावरती मात करत तर सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे पुन्हा जगू शकत असेल तर तशी उदाहरणं समाजामध्ये खूप कमी असतात. आपल्याला माहिती आहे की एखादं छोटंसं संकट आपल्याला आलं की आपण त्याचा खूप गवगव करतो, त्याचा खूप मोठा भाव करतो. ते संकट आपल्याला डोंगरा एवढं वाटू लागतं आणि ते संकट जेव्हा आपल्याला डोंगरा एवढं वाटू लागतं त्यावेळेस आपली जगण्याची आशा मावळते. परंतु एखादं संकट असं असतं की त्या संकटाला पाहून लोकांच्या पायाखालची जमीन सरकते आणि अशा संकटांमधला एखादा जर आजार आपण पाहिला तर कॅन्सर. एखादा जर कॅन्सर झाला असं जर आपण म्हटलो तर ज्याला झालंय त्याच्याही पायाखालची जमीन सरकते आणि जे ऐकतायत त्याच्याही पायाखालची जमीन सरकते. परंतु अशा कॅन्सरवरती मात करून आपल्यासोबत त्यांच्या संघर्षाची गाथा सांगण्यासाठी डॉक्टर निशांत चव्हाण सर आपल्यासोबत आहेत. सर्व निशांत सरांना कोलन कॅन्सर झाला होता आणि त्यांच्या जगण्याची उमेद फक्त 3 महिन्याची होती असं डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे व्यक्ती 3 महिने जगू शकते. परंतु जिद्द, चिकाटी आणि जगण्याची जी उमेद असते आणि त्या उपचारांना साथ देण्याची जी काही जिद्द त्यांच्याकडे होती त्या जिद्दीच्या जोरावरती ते आज आपल्यासोबत आहेत. खरं तर वयाच्या 18व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला. हो. जे उमेदीचं खेळण्या बागडण्याचं वय असतं, एक विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला तो कॅन्सर झाला. हो. तुम्ही शिक्षण घेत होते, फर्ग्युसन कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं आणि तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला. त्याच्यानंतर तुम्ही नेट सेट केलं. हो. तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये PhD केली. येस. आणि आज तुम्ही एका जिद्दीने, ताकदीने समाजासमोर उभं राहून एक मशाल, आपण मिशाल म्हणतो त्याला, एक उदाहरण निर्माण केलंय. जे ज्या व्यक्तीला डॉक्टर सांगतात की 3 महिन्यापेक्षा जास्त तुम्ही जगू शकत नाही आणि तुम्ही आज 8 वर्ष झालं, वय तुमचं 18, वजन तुमचं 40, मला वाटतं आज 80च्या आसपास आले असतात. 80-85. काय नक्की तुम्हाला तर डॉक्टरने सांगितलं होतं 3 महिने जगाल, तुम्ही आजपर्यंत जगताय. हो. काय रहस्य आहे याच्यामध्ये? म्हणजे सर ज्यावेळेस डॉक्टर बोललेत की आता घरच्यांना सांगितलं होतं की त्यांनी 3 महिने हा जगू शकतो. तर मग त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार झाला, आता ठीक आहे, आपल्याकडे 3 महिने आहेत, तर आपण जगून घ्या. म्हणजे त्या 3 महिन्यामध्ये मी असा विचार केला की आपण सगळं जग फिरून घ्यायचं. म्हणजे पैसे तर नव्हते आपल्याकडे, पण इच्छाशक्ती. म्हणजे त्यावेळेस मला असं वाटलं होतं की पूर्ण जग आपण फिरून घ्यावे. आणि त्याच काळामध्ये मी पासपोर्ट काढला होता. म्हणजे मुंबईवरनं मी पुण्यात आलो आणि त्याच्यानंतर मी पासपोर्ट काढला. आजारामुळे वगैरे त्यावेळेस मी फिरायला गेलो नव्हतो, पण नंतर गेलो. तर आता थोडंसं आपण मागे जाऊयात की ज्यावेळेस तुम्हाला कॅन्सर 18व्या वर्षी डिटेक्ट झाला, नक्की कसं कळलं तुम्हाला की तुम्हाला कॅन्सर झाला? म्हणजे सर मी 12वीला असताना कॉलेजला मी तालुक्याच्या ठिकाणी होतो. त्यावेळेस दुसरा आलो होतो मी तालुक्यामध्ये. 85% पडले होते. तर बाबांनी पुण्याला टाकलं होतं शिकण्यासाठी. फर्स्ट इयरला माझं असं होतं की रोज मी जिमला जायचो. म्हणजे असं की नाही मला कशाच्या सवयी वगैरे ते काहीच नाहीत. रोज सकाळी मी 4 वाजता उठायचो. सकाळी 6 ते 7 मी जिम मारायचो. तळवकर म्हणून हॉस्टेलच्या बाजूला जिम होती.
तिथं रोज जिम मारायचो. त्याच्यानंतर मग 7 ते 12:30 लेक्चर वगैरे, म्हणजे असा माझा नियमित रोजचा दिनचर्या होती चालू. मग ज्यावेळेस मी SY ला गेलो आणि ज्यावेळेस मी दिवाळीला गावाकडे वगैरे ते गेलो, तर दिवाळीमध्ये माझं पोट वगैरे ते खूप दुखत होतं. मग काय आपलं थोडंफार पोट दुखलं तर आपण तालुक्याच्या ठिकाणीच जातो. तर मी किनवटला गेलो होतो. डॉक्टर म्हणे पोट वगैरे दुखते. त्यांनी पोटात इंजेक्शन वगैरे ते दिलेत, गोळ्या दिल्यात आणि माझं 1-2 दिवस पोट वगैरे थांबलं. मग ते थांबल्याच्या नंतर मला वाटलं ठीक झालं, पण कंटिन्यूस असं 8 दिवस असं चालतच राहिलं. मग त्यांनी मला नांदेडला जाण्यासाठी सांगितलं. मग नांदेडच्या डॉक्टरांनी बोलले होते की तुम्हाला कोलोनोस्कोपी करावं लागेल. पण मला आयडिया नव्हती की कोलोनोस्कोपी काय असतं काय. आणि मला काय वाटलं खूप मोठं ऑपरेशन आहे. म्हटलं अजून जर ऑपरेशन करायची जर गरज जर पडली तर आपण इथं का करायचं, म्हणजे नांदेड हा दुर्मिळ भाग आणि आदिवासी भागातला आहे. मग मी काय केलं, आपल्या भारतातला पोटासाठी सगळ्यात चांगला दवाखाना कोणता, फर्ग्युसनला असल्यामुळे कसं आपल्याला थोडं नॉलेज होतं. तर मग मी सर्च केला, तर आसियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोनॉलॉजी हा होता हैदराबादचा आणि तो किनवटवरून आम्हाला 5 ते 6 तास लागायचे. तर आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी माझी कोलोनोस्कोपी, एंडोस्कोपी केली आणि संध्याकाळी मला ॲडमिट करून, आणि ते बोललेत की याचं इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करावं लागेल, कारण की एक 48 तासासाठी माझी पूर्ण जे मोशन होतं ते बंदच होतं, म्हणजे आलंच नव्हतं. म्हणजे कोलोनोस्कोपीच्या वेळेस त्यांनी ज्यावेळेस गोळ्या वगैरे ते दिल्या त्यावेळेस झालं होतं, पण नंतरचं बंदच होतं. मग त्याच्यामध्ये मग त्यांनी माझं एक 12 ते 13 तासाचं एक ऑपरेशन केलं तिथं आणि पोटाला एक बॅग काढली, इलोस्टोमी बॅग त्याला म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आपले जे मोशन वगैरे ते नसतात त्याच्यातच येणार. आणि पुढं असे 30-32 टाक्याचं ऑपरेशन होतं ते, आणि 15 दिवस मी ICU मध्ये होतो. मग त्याच्यानंतर 15-20 दिवस मी ICU मध्ये होतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस डिस्चार्ज देण्याची वेळ आली त्यावेळेस डॉक्टर म्हणजे असं त्याच्या अनावनं धावाने त्यांनी सांगितलं होतं की याला किमोथेरपी द्यावं लागतील, याच्या सायकल्स वगैरे ते. मग त्यावेळेस मला क्लिक झालं की किमोथेरपी म्हणजे आता आपल्याला कॅन्सर आहे. तोपर्यंत तुम्हाला माहीतच नव्हतं, सांगितलंच नव्हतं मला. म्हणजे ज्यावेळेस पेशंटला सांगितलं की पेशंट हा खचून जातो, म्हणून मला काही त्यांनी सांगितलं नव्हतं. आणि मी घरच्यांना सुद्धा सांगितलं नाही की मला कॅन्सर आहे म्हणून, मला कळालं म्हणून. म्हणजे सगळं आम्ही अंधारातच कारभार. घरच्यांना माहिती होतं? हा, घरच्यांना माहित होतं की याला, पण मला माहित नाही म्हणून, माहित झालं म्हणून त्यांना माहित नव्हतं. मग त्यावेळेस थोडं तरी हे वाटलं. आणि घरच्यांनी मला नंतर बोलले होते की हे मुंबईचे जे हैदराबादचे डॉक्टर होते, तर त्यांनी 3-1 महिने हा वाचू शकतो, तर तुम्ही पुढचं त्याचं इथं तुम्हाला किमोथेरपी द्यायची असेल तर इथं द्या, नाहीतर दुसरीकडे कुठं द्यायची. त्यावेळेस मग मला कळालं की आपल्याला कॅन्सर आहे. तिथून पुढचे हे कुठे केली ट्रीटमेंट? तिथून पुढे डिस्चार्ज भेटलं. म्हणजे 15-20 दिवस मी एक तिथलचा हॉस्पिटलमधला एक असा एक किस्सा होता की ज्यावेळेस आम्ही आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जात होतो, म्हणजे हैदराबादला एक लेडीजचं पण ऑपरेशन होतं आणि असे 7-8 ऑपरेशन थिएटर होते. तर त्या लेडीज खूप रडत होत्या. तर म्हणजे माझं ऑपरेशन आहे पुढं, पण मी याच्यावरनं मी उठून मी त्यांना सांगत होतो की कुछ नहीं होगा आपको, म्हणजे हिंदीत बोलत होतो, आपको कुछ नहीं होगा, म्हणजे वय 18 वर आपलं. म्हणजे मी त्यांना सांगितलं की आपको कुछ नहीं होगा, आप भी अच्छे हो जाओगे. म्हणजे मी त्यांना तिथे सिंपती देत होतो, पण मुळात माझंच ऑपरेशन. म्हणजे मी असं आतमध्ये एंट्री मारत होतो, तर डॉक्टर आहे ना पेशंटच्या अशा काहीतरी काढून असं कट करत होतं. मी ते स्वतः बघितलं होतं. ते बघितलं म्हणजे मला थोडंफार हे झालं. पण त्याच्यात पण मग आता तुम्हाला ज्यावेळेस कळलं की तुम्हाला कॅन्सर आहे, तुम्ही दाखवलं तर नाही, आतून तर भीती वाटली असेल ना, कारण वय वर्ष तुमचं 18 होतं. सर त्या वयामध्ये सर काही कळतच नाही. म्हणजे मी विचारच केला नाही. म्हणजे अजून मला असं वाटतं मी जिवंत आहे ना, तर मी कधीच कोणत्या गोष्टीचा कधी विचारच केलेला नाही. म्हणजे जे मनात आलं मी ते केलं. तुम्ही म्हटलं की नंतरचं ट्रीटमेंट कसं झालं माझं, तर मग गावाकडे गेलो आम्ही एक 10-12-15 दिवसाच्या नंतर डिस्चार्ज झालं. नंतर माझं पोट वगैरे ते खूपच दुखत होतं, वॉमिटिंग वगैरे ते सारखी चालू होती. तर किनवटच्या डॉक्टरांनी आणि एक माझे काका आहेत अंबादास चव्हाण म्हणून, त्यांनी सांगितलं की टाटा हॉस्पिटल हे चांगलं आहे, तर तिथं घेऊन जा. मग आम्ही कार करून म्हणजे 800 किलोमीटर रात्रभर गाडी चालवत, म्हणजे मी वाचतो की नाही वाचतो ते माहीत सुद्धा नाही. म्हणजे तवेरा गाडी होती पाठीमागे, असं झोपून मी आणि मुंबईला आलो आम्ही. मग मुंबई ऑपरेशन झाल्याच्या नंतर पोटाला टाके असताना मुंबईला 800 किलोमीटर प्रवास करणं किनवटवरनं, बघा म्हणजे किती वेळ लागतो. म्हणजे ग्रामीण भागातून, म्हणजे एक आदिवासी भागातून आपल्याला मुंबईला जायचं राहिलं तर म्हणजे ते. मग आम्ही तिथं गेलो. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस माझं फर्स्ट इंटरॅक्शन झालं टाटा हॉस्पिटलमध्ये, तर तिथलच्या डॉक्टरच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं
की तुला स्टेज 4चा कसं काय कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे त्यानं मला सांगितलं नाही स्टेज 4, पण तुला कॅन्सर तरी कसं काय होऊ शकतो, म्हणजे इतकं कमी वय, तू अजून जग बघितलं नाही. म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे तो कन्सल्टेशन वगैरे ते करत होता माझ्यावर. तर मग त्यांनी कन्सल्टेशन वगैरे ते केलं. मग त्याच्यानंतर ते म्हटले की आता आम्ही तुम्हाला किमोथेरपीच्या, आता इथं 10-15 दिवस माझ्या सगळ्या टेस्ट वगैरे ते चालत राहिल्यात. टेस्ट वगैरे ते झाल्यात. मग त्यांनी मला एक स्टडी होता, एक डॉक्टर विकास ओस्तवाल म्हणून एक स्टडीचा अभ्यास करत होते. तर त्याच्यामध्ये तुला आम्ही पेशंट म्हणून एक केस स्टडी म्हणून घेऊ. म्हटलं चालेल सर, आपल्याला काय. म्हणजे त्यावेळेस मी फर्स्ट टाइम रडलो होतो. म्हणजे अर्धा ते पाऊण तास मी भरपूर रडलो मनसोक्त. पण त्याच्यानंतर आजपर्यंत मी कॅन्सरमुळे कधीच रडलेलो नाही. म्हणजे ते शेवटचंच होतं माझं रडणं कॅन्सरसाठी. बाकीच्या गोष्टीसाठी असू दे, पण कॅन्सरसाठी मी त्यावेळेसच एकदा रडलो होतो. पण आता ज्यावेळेस तुम्ही टाटा हॉस्पिटलला गेले, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या तुम्हाला की आपल्याला कॅन्सर आहे, हो हो, किमोथेरपी करावं लागणार आहे, हो. बाकीचं ऑपरेशन करावं लागणार आहे, ह्याची हो. कल्पना दिली ती तुम्हाला एक पेशंट म्हणून तुम्हाला माहिती होते? नाही, पेशंट म्हणून माहित नव्हतं. ते सगळं घरच्यांना माहित होतं. तर मग मी डॉक्टरांना काय म्हणायचो की माझ्या घरच्यांना, म्हणजे आई वडील अशिक्षित आहेत, म्हणजे वडील 3री शिकलेले आहेत, आई तर आईला वाचता सुद्धा येत नाही, लिहिता सुद्धा येत नाही. तर मी म्हणायचो त्यांना काही कळत नाही, जे काही असेल ते मला सांगत राहा, पण जे काही थोडंफार असेल ते मला तितकंच सांगायचे. मग तितकं काय माहित नव्हतं, पण कॅन्सर आहे आपल्याला, किमोथेरपी घ्यायची आहेत, इतकं माहित होतं. मग पुढची ट्रीटमेंट कशी झाली? म्हणजे माझं पूर्ण 1 वर्ष 12 किमोथेरपीच्या सायकल झाल्यात. त्याच्यामध्ये असं होतं की पहिले 2-3 दिवस आहे ना, पूर्ण इंजेक्शन द्यायचे, इथून सलाईननी इंजेक्शन वगैरे ते दिले. हा पूर्ण जो हात आहे ना, हा काळा निळा होऊन जायचा. म्हणजे इतकं त्याचं पॉवर असायची त्याची. म्हणजे रात्रभर घेऊन त्याच्यानंतर मग 2-3 दिवस उलट्या, मोशन, लूज मोशन, डायरिया ते सगळं व्हायचं. पण माझ्या पोटाला ती इलोस्टोमी बॅग होती, तर त्याच्यामुळे मला मोशनचा कधी त्रासच झाला नाही. म्हणजे ते डायरेक्ट यायचं, त्याचं मी आनंदी होतो. म्हणजे पेशंट ही असल्यावर म्हणजे दुःखी असतात, पण मला एक भाग्यवान मानतो की ती बॅग होती म्हणून मला किमोथेरपीचा काही त्रास झाला नाही. मग ती किमोथेरपी मी घेतली. त्याच्यानंतर मग मला सकाळी 500 mgच्या 4 गोळ्या, संध्याकाळी 500 mgच्या 4 गोळ्या, म्हणजे किती झाले 4000 mg मी रोज खायचो 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवस ते खायचो. म्हणजे किमोथेरपी घेऊन मी काय करायचो, गावाकडे जायचो. गावाकडे गेलो म्हणजे रोज काही नित्याचा कार्यक्रम असायचा की आई सकाळी 6 वाजता उठायची, भाकर बनवून द्यायची. मी सकाळी 6 वाजताच जेवण मागायचो, भूक लागली म्हणून. सकाळी 6 वाजता ते खाल्लं. थोडंफार पनीर, म्हणजे दुधामध्ये उकडून म्हणजे मी ते खात होतो. पनीर दूध गरम करायचे, त्याच्यातच पनीर टाकायचं, म्हणजे जे केलं होतं तेच, ते मी खायचो. त्याच्यानंतर अनार, की ते आपलं डाळिंब म्हणतात, डाळिंब मी रोज 3 ते 4 खायचो. म्हणजे न चुकता किमोथेरपीमध्ये मी डाळिंब खाल्लेली आहे. ते गरजेचं होतं का? म्हणजे डॉक्टर सांगत होते की खायचं, म्हणजे आईला कुणीतरी सांगितलं होतं की डाळिंबामुळं चांगलं असतं, पण मी ते खाल्लं होतं. म्हणजे माझं काय असायचं की 8 ते 12 दिवस वजन कमी व्हायचं, आणि पुढचे जे 8 दिवस असायचे ते किमोथेरपीसाठी ते रिकव्हरीला असायचे. मग ते 21 दिवसाची ती पूर्ण सायकल झाली की मग लगेच दुसरी सायकल व्हायची. म्हणजे असं पूर्ण 1 वर्ष. आणि त्याच काळामध्ये SYला असताना आमचे एक्झाम चालू असायचे ॲन्युअलला. तर मी 2 दिवस रात्री किमोथेरपी घेतली. मग ते गोळ्या चालू असतानाच मी काय करायचो, आपलं परेलला हॉस्पिटल होतं, तिथं शिवनेरीचं बस स्टॉप जवळच होतं, एक 500 मीटरच्या अंतरावर. मग तिथनं पुण्याला यायचो. पुण्याला येऊन म्हणजे सकाळी 6 वाजता बसलं की 10 वाजता यायचो. 2 ते 5 मी SYBAची एक्झाम दिलेली आहे. हा, किमो चालू असतं, किमो चालू असताना म्हणजे यायचं. अभ्यास वगैरे त्यांनी काहीच केला नव्हता. म्हणजे थोडंफार जे काही असेल ते वाचलं असेल मी, म्हणजे 1-1.5 तास असेल. पण सगळ्या सब्जेक्टमध्ये मी, म्हणजे 4 सब्जेक्ट दिले होते, तर त्याच्यामध्ये मी 5 झालो. म्हणजे माझी एकच इच्छा होती की माझं 1 वर्ष वाया नाही जावं. पण तुम्हाला डॉक्टरांनी 3 महिने दिले, तरी पण तुमची एवढी जिद्द होती? हा, म्हणजे कसं, मला असं वाटायचं की आहेत ना, आपण जगतोय ना, तर परिपूर्णच जगायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काही सोडायचंच नाही. म्हणून मी शिक्षण पण कधी सोडलेलं नाही. म्हणजे विचार करा ना, म्हणजे मी किमोथेरपीचा मला त्रास असू, मी पुण्याला यायचो, म्हणजे मामाचा मुलगा असू द्या, काका असू द्या, सोबत कोणाला तरी एकाला मी सोबत घेऊन यायचो फक्त, बाकी कोणी नसायचं. मग ते आल्याच्या नंतर मी एक्झाम द्यायचो 2 ते 5, आणि जे काही एक्झाम दिल्यात मी सगळ्यात पास झालो. 4 पेपर दिले,
2 सब्जेक्ट माझे बॅकलॉग लागले म्हणजे मी ते पेपरच दिले नव्हते. मग तसं SYBA निघालं. मग TYला गेलो मी. TYला गेल्याच्या नंतर मला हॉस्टेलची गरज होती. म्हणजे फर्ग्युसन कॉलेजला असा नियम आहे की जर तुमचे बॅकलॉग असतील SYला तर तुम्हाला ते TYला ऍडमिशन देत नाही. म्हणजे अपवादात्मक मला सुद्धा त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की सर कॅन्सर पेशंट आहे असं, तरी पण त्यांनी मला काही दिलेलं नव्हतं. रूल इज रूल. मग त्याच्यानंतर मी MA ला ऍडमिशन घेतलं. MAच्या एंट्रन्स एक्झाम वगैरे ते मी दिल्यात. गोखले इन्स्टिट्यूटला पण माझा नंबर लागला. त्याच्यानंतर मी मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तिथे पण माझा नंबर लागला इकॉनॉमिक्स मास्टर्ससाठी. पण ते किमोथेरपी चालू असायची आणि ट्रीटमेंट ही पोटाला बॅग वगैरे ते सगळं असायचं. किती दिवस होती बॅग ती पोटाला? 3 वर्ष होती. 3 वर्ष बॅग पोटाला होती. अजून आठवतं मला 8 नोव्हेंबर 2016ला माझं पहिलं ऑपरेशन झालं. त्या दिवशी नोटबंदी झाली होती. आणि पैशाची तर ताळंबर उडालीच होती त्यावेळेस. पण ते वडिलांनी मॅनेज वगैरे ते केलं. म्हणजे 3 वर्ष मी ती बॅग वगैरे ते येऊन एक आज पण मला वाटतं मी ते लेकरासारखं जपलं. म्हणजे एक लेकरूच असल्यासारखं. म्हणजे त्याच्यासाठी एक वेगवेगळ्या पिशवी लागायचे, मलम वगैरे ते लागायचे. म्हणजे मी 3 वर्ष फक्त असं पाठीवरच झोपलेलो आहे, कधीच पोटावर झोपलो नाही. म्हणजे असं हे व्हायचं की मी हॉस्टेलला म्हणजे पोटाला बॅग असताना मी हॉस्टेलला राहिलेलो SYला असताना. हॉस्टेलला एकटाच. म्हणजे कोणी सोबत नाही, काही नाही. सिंगल रूम असायची आणि बेडवर झोपता झोपता कधी असं राईट साईडला जरी झालं ती बॅग लिकेज होऊन जायची. मग रात्री 2 वाजता विचार करा, तुम्ही झोपताय गाढ झोपेत आणि तुमची ती बॅग फुटलेली आहे, किती तो त्रास असायचा. मग मी ती एकटाच पूर्ण बॅग काढायचो, पूर्ण हे करायचो आणि परत मी शिकून घेतलं होतं की ते कसं चेंज करायचं. त्रास होत नव्हता? त्रास होत होता ना. कुणाला सांगायचं? त्रास जरी किती झाला तो सहन तर मलाच करायचा आहे ना. आपण कुणाला जरी आपलं दुःख जरी सांगितलं, 2 मिनिट बोलणार आपल्याला असं आहे, नंतर काय त्रास स्वतःला सहन करायचा आहे. मग ते बॅग वगैरे ते मी चेंज करून म्हणजे झोपायचो. हे सगळं होत असताना तुमचं ऑपरेशन पण तुम्ही बोलताना सांगितलं 5-6 वेळा ऑपरेशन झालं, पूर्ण ऑपरेशन. ह्या गोष्टी कशा मॅनेज करत होता? माझ्या ज्यावेळेस स्टेज 4चा होता तर डॉक्टरांनी बोलले की आता तुझं काही ऑपरेशन आम्हाला करता येणार नाही. मग किमोथेरपीमध्ये जर तुझा रिस्पॉन्स जर चांगला जर दिला तर आपण तुझं ऑपरेशन करू. माझं त्यांनी एकदा ऑपरेशन हे पण केलं होतं, पोस्टपोन केलं होतं की एक बिलीरुबिन म्हणून काहीतरी रक्तामधला एक भाग कमी असतो, तर मला ऍडमिट केलं होतं. उद्या माझं ऑपरेशन होतं. डॉक्टर म्हटलं की तुझं बिलीरुबिन कमी आहे तर आम्हाला तुझं ऑपरेशन ते 20 ते 22 तासाचं ऑपरेशन होतं. ते एकदा कॅन्सल केलं. मग परत 2 महिन्यानंतर त्यांनी ते रिशेड्यूल केलं. ओके. म्हणजे आता ऑपरेशन तर तुमचं केलं, पण हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोलन कॅन्सर म्हणजे नेमका काय, कशाला कॅन्सर होतं? कोलन कॅन्सर म्हणजे आपलं जे ॲनसचा पार्ट जो कनेक्ट होतो आणि जो मोठे आतडे असतात तो जो एंडिंग पार्ट असतो तर तिथे कॅन्सरच्या सेल जनरेट होतात. ओके. आणि तो जर मेटॅस्टिक असेल, मेटॅस्टिक म्हणजे पूर्ण पोटभर जर पसरलेला जर असेल तर पूर्ण पोटात तुमच्या कॅन्सरच्या सेल असतात. म्हणजे ते माझं जे 20 ते 22 तासाचं ऑपरेशन झालं तर ते त्याच्यासाठीच केलं होतं त्यांनी की पूर्ण स्प्रेड झाला होता पोटामध्ये. आणि त्याच्यामध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये 5% तुझे सर्वायव्हर चान्सेस आहेत. मी डायरेक्ट डॉक्टरांना विचारलं, 5% चान्सेस जगण्याचे? जगण्याचे. तुला ऑपरेशन करायचं तर कर, नसता नको करू. पण मला त्यावेळेचा एक किस्सा आठवतो की एक मुंबईचेच एक असिस्टंट कमिशनर कोणतरी होते, त्यांना कशाचा तरी कॅन्सर होता, त्यांनी सुसाईड केलं होतं. मी म्हटलं चला आपण सुसाईड करून मरण्यापेक्षा आपण याच्यावर मिलेलं काय वाईट आहे, तसं पण मरायचंय म्हणून प्रयत्न करून मरू. मग मी डॉक्टरांना म्हटलं सर तुम्ही करा ऑपरेशन, मला काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी सगळं समजून सांगितलं ही अशी प्रोसेस आहे, इथून आम्ही तुझं सगळं कट करणार आहोत. तर त्या ऑपरेशनमध्ये माझं हे पूर्ण इथून ते खालपर्यंत 140 टाके आहेत. पूर्ण पोट असं ओपन केलं होतं. पूर्ण जे खराब पार्ट आहेत ना ते पूर्ण काढून फेकले होते. आणि त्याच्यानंतर आतमध्ये 3 ते 4 तासाची किमोथेरपी दिली होती. म्हणजे ओपन केल्यानंतर त्यांनी पूर्ण पॅक केलं. जे खराब पार्ट होते ते सगळे बाहेर काढून टाकले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी इथून किमोथेरपी दिली. आणि ते 3 ते 4 तासाचे एक डॉक्टर होते, काय म्हटले, या जर किमोथेरपी मधून जर तू वाचला ना तुझ्या आयुष्याला कधीच काही होत नाही बोलले. म्हणजे मोस्ट ऑफ दी 90 ते 95% पेशंट आहेत ना ते किमोथेरपीमध्येच जातात. म्हणजे इतकं ऑपरेशन तुम्ही सहन करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये 4 तासाची किमोथेरपी देतात. म्हणजे मी
डॉक्टर बोलले होते की याला 48 तासानंतर जाग येईल. म्हणजे ते पूर्ण ऑपरेशन चालल्याच्या नंतर मला 24 तासानंतरच जाग आली. बर. हा, त्यांनी सांगितलं 48 तास. 48 तास 24 तासातच जाग आली. बरं. म्हणजे असे माझे डोळे असे सुजलेले, ते ऑपरेशन झाल्या पहिले वडील आले, तोंडात व्हेंटिलेटर होतं ते येत नव्हतं. एक कागदावर मी काहीतरी लिहिलं होतं म्हणजे वडिलांसाठी की आहे म्हणून मी बरा वगैरे, ते त्याच्यावर काय लिहिलं होतं ते माहित नाही, पण पेनीने म्हणजे लिहिण्याचा तरी मी प्रयत्न केला होता. म्हणजे ऑपरेशन झाल्याच्या नंतर लगेच मग त्याच्यामध्ये त्या ऑपरेशनमध्ये असं म्हणजे ते खूप म्हणजे कठीण ऑपरेशन होतं. म्हणजे माझं म्हणजे 3 महिने मला असं ICU मध्ये राहावं लागलं. 3 महिन्यामध्ये कमीत कमी 1-2 महिने तरी मी व्हेंटिलेटरवर होतो. म्हणजे रोज म्हणजे डॉक्टर यायचे. म्हणजे इथलचं जे पहिले जे ऑपरेशन झालं त्याच्यानंतर मला कंटिन्युअसली ताप यायची. म्हणजे 104, 103, 104, 105 म्हणजे पूर्ण इन्फेक्शन झालं होतं. डॉक्टर म्हटलेत की आता तू, घरच्यांना त्यांनी सांगितलं होतं की हा वाचतो की नाही आम्हाला काही माहित नाही. ऑपरेशन झाल्याच्या नंतर सुद्धा मी वाचतो की नाही ते त्यांनी सांगितलं. आम्ही काही गॅरंटीज देत नाही म्हटले पेशंटची. म्हणजे सगळं लिहून घेतलं होतं आमच्याकडनं, आमची काही जबाबदारी नाही. म्हणजे ते प्रोसिजर असते, पण त्यांनी त्याच म्हणजे ऑपरेशन हे सगळं झालं त्याच्यानंतर ते म्हटलेत की हा वाचतो की नाही वाचत. म्हणजे ते ताप आल्यामुळं म्हणजे पूर्ण पोटामध्ये इन्फेक्शन वगैरे ते झालं होतं. आणि त्याच्याच मध्ये त्यांनी माझं लगेच एक 7-8 तासाचं ऑपरेशन केलं. आणि ते जे 7-8 तासाचं जे ऑपरेशन होतं, 7-8 की 10-12 तास ते चाललं होतं. त्यांनी काय केलंय, पुढे अर्धे टाके मारलेत, याच्यात अर्धे टाके मारलेत, आणि मधातला जो गॅप असतो पोटातला म्हणजे एक 7-8 बोटं टाकेच मारले नाही. म्हणजे पूर्ण ते ओपनच ठेवलं. मी विचारलं त्यांना, सर टाके का नाही मारले? वो कुछ नहीं, वो अच्छा हो जाएगा, वो आपको इन्फेक्शन होता है ना, इसलिए हमने उसको ते ओपनच ठेवलं. आणि रोज डॉक्टर त्याची ड्रेसिंग करायला यायचा. ड्रेसिंग म्हणजे किती दिवसासाठी ओपन ठेवलं? 3 महिने. ते ऑटोमॅटिक चिटकलेलं आहे. म्हणजे त्याला काही नंतर टाके वगैरे काही मारलेलेच नाही. ऑटोमॅटिक 3 महिने केलं आणि 3 महिने ते ओपन होतं. म्हणजे ते 3 महिने असं ओपन होतं. ते 3 महिने ते ऑटोमॅटिक चिटकून गेलं. म्हणजे डॉक्टर असे 4 बोटं घ्यायचा, असे आतमध्ये टाकून असं पूर्ण फिरवायचं. म्हणजे मला ते लेयर्स वगैरे ते आतमधल्या त्या सगळ्या दिसायच्यात की मग मी ओरडायचो. म्हणजे तो त्रास खूप असायचा. पण डॉक्टरने स्पष्टपणे सांगितलं होतं, हे बघ तू ओरडलास, काही जरी केलंस तरी पण आम्हाला हे करावंच लागणार आहे, तर म्हणून तू ओरडू नको. मग मी माझं असं शांत बसायचो. म्हणजे मी ओरडलोच नाही. मग मी त्याच्यात पण मी माझा आनंद शोधला. म्हणजे मी डॉक्टराला म्हणायचं, सर ते सलाईनचं जे पाणी असेल सर ते टाकू का? म्हणजे डॉक्टर असा चेंज करायचा, आतमध्ये हात टाकायचा आणि मी त्याच्यावर असं पाणी टाकायचं. म्हणजे मी ते स्वतः बघायचं. म्हणजे तो किस्सा होता. आणि फॉर एक्झाम्पल आता मला जर खोकला येत नसेल, म्हणजे पूर्ण काही जरी अटकलेलं असेल, डायरेक्ट डॉक्टर तसं इंजेक्शन टाकायचे आणि लगेच मला खोकला यायचा. आणि त्या फॉर एक्झाम्पल इथं जर रक्त वगैरे जे छातीमध्ये जर ब्लड क्लॉट जर झालं तर डायरेक्ट असे इंजेक्शन टाकायचे आतमध्ये आणि डायरेक्ट रक्त बाहेर काढायचे. म्हणजे ना ॲनेस्थेसिया वगैरे काहीच द्यायचे नाही. ते म्हटले की तुला ॲनेस्थेसिया जर दिलं तर तू मरून जाशील. आता मरण्यापेक्षा ते त्रास सहन केलेला बरं. मग ते लोकल ॲनेस्थेसिया तितक्या पार्टासाठी द्यायचा, पण ते काही थोडंसंच म्हणजे आतमध्ये जाईपर्यंतच, पण तो त्रास खूप असायचा. मग पाठीमागे पण माझं ब्लड क्लॉट झालं होतं. मग इथं पण एक त्यांनी नळी टाकली होती. मग त्या नळीमधनं पूर्ण रक्त बाहेर निघायचं. म्हणजे विचार करा, इकडून पूर्ण हे पोटाला, इकडून पोटाला आणि इकडून सुद्धा नळी टाकली होती. म्हणजे या डाव्या बाजूला मी कमीत कमी 20 ते 25 दिवस झोपलो होतो एकाच अंगावर. म्हणजे इकडं केलं इथं दुखायचं, डाव्या बाजूला झालं इकडे 3-4 पाईप असायचे, त्याच्यावर झोपता येत नव्हतं. असं नाही, म्हणजे झोपून माझं पूर्ण पाठीचं कातडं गेलतं, बेडसोल झाला होता मला पूर्ण. इतकं असं पाठीमागचं पाठीचं कातडं निघून गेलतं. एवढा त्रास म्हणजे त्रास म्हणजे त्याच्यामध्ये पण मी आनंद शोधायचा प्रयत्न करायचो. म्हणजे डॉक्टर्स वगैरे ते यायच्यात, मग मी त्यांना विचारायचो, मॅडम तुमचं नाव काय? म्हणजे बोलण्याचा प्रयत्न. म्हणजे डॉक्टर नर्सला सांगायचो, मॅडम आज तुमच्याकडनं पनीरची भाजी बनवून आणा. म्हणजे त्याला हे वाटायचं की हा याला इतका त्रास होतो तरी पण हा आम्हाला पनीरची. पण मी जे सांगितलं ते सगळ्या डॉक्टरांनी केलं बरं का. म्हणजे ते नर्स आणायच्या, अंजना राणे म्हणून सिस्टर ते होत्या तिथे, तर ते म्हणजे त्यांनी खूप काळजी, म्हणजे ते हेड होत्या तिथलच्या ICU 2nd फ्लोर डिपार्टमेंटच्या. तर मी त्यांना सांगितलं मला आज हे खाऊ वाटतं, तर ते आणायचे. कोणी पेढे आणायचं, कोणी लाडू, म्हणजे जे सांगितलं ते. म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या वाईफला सांगून माझ्यासाठी जेवण आणलं होतं, विचार करा.
म्हणजे एक मुलासारखंच मला त्यांनी जपलं, म्हणजे 1.5 ते 2 महिने आयसीयू मध्ये असताना, म्हणजे पूर्ण 3 महिने पूर्ण तो काळ रे काय. ग्रेट. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही PhD केलं. हो. तुम्ही आता नेसवाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक असिस्टंट आहे. प्रोफेसर आहात. हो. काय म्हणजे एवढं एकतर जगताय का नाही याची गॅरंटी नव्हती. हो. तर तुम्ही PhD केलं, डॉक्टरेट तुमच्या नावासमोर. PhD करण्यामागचं पण एक कारण असं होतं की मला आहे ना आयसीयू मधनं आहे ना पूर्ण व्हेंटिलेटर सहित ER डिपार्टमेंटमध्ये घेऊन जात होते की ब्लड क्लॉट झालं इथं लेफ्ट साईडला आणि ते मला नळी बसवायची होती. तर म्हणजे अमरीश चॅटर्जी म्हणून डॉक्टर आहेत, ते म्हणजे एक लेकरासारखं जपायचे. सर माझ्या याच्यावर इथं हात ठेवा, मला थंडी खूप वाजते, तर ते असं हात ठेवायचे. ते सगळं मला त्यांचं इतकं पॅशन आवडलं की सर म्हटलं तुमच्या नावासमोर जसं डॉक्टर आहे ना तसं मला माझ्यासमोर डॉक्टर लावायचंच म्हटलं. म्हणजे आज मी वयाच्या 27व्या वर्षी मी इकॉनॉमिक्समध्ये मी PhD सुद्धा केलेली आहे. 2020 मध्ये माझं मास्टर्स सुद्धा झालेलं आहे. मास्टर्समध्ये अपेरिंग असतानाच मी सेट पास झालो, नंतर एका वर्षाने नेट सुद्धा पास झालो आणि PhD सुद्धा केली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस सेट नेट पास झालो लगेच वाडिया कॉलेजला मी प्राध्यापक म्हणून वयाच्या 22व्या वर्षी मी जॉईन झालो. म्हणजे विचार करा, 18व्या वर्षी मला कॅन्सर स्टेज 4चा, 22व्या वर्षी मी जॉब करतो. म्हणजे MA ला असताना सुद्धा ट्रीटमेंट चालू असताना म्हणजे मी इंटरनल्स दिलेले आहेत. म्हणजे एक इंटरनलची एक्झाम होती, आम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागतं, तर त्याच्यामध्ये माझं ऑपरेशन झालं होतं. पोटाला इकडे असे टाके होते, म्हणजे ते टाके असताना मी ते अर्ध्या तासाचं हे दिलं होतं प्रेझेंटेशन. म्हणजे तुमच्या पोटाला जर टाके जर राहिले तर तुम्ही काय करताल? हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्ही कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन दिलं. हा, तो किस्साही खूप मला आवडतो. म्हणजे मी काय जिद्द असेल, म्हणजे त्या काळात मला काही कळत नव्हतं, पण ते जिद्द पण खूप हे होती मला. ते जिद्दीच्या जोरावर तुम्ही आज इथं बसलेले. हो, म्हणजे तुम्ही होप अशी एक गोष्ट आहे ना तुमची, आणि जगण्याची इच्छाशक्ती आणि तुमची विल पॉवर. तुमच्याकडे विल पॉवर असली ना तुम्ही काही पण करू शकता. म्हणजे मला तर असं, आणि मुळात मी काय आहे ना कोणत्या गोष्टीचा कधीच विचार नाही केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस मला किमोथेरपी वगैरे त्यांनी चालू असायच्या, म्हणजे मी मरीन ड्राईव्हवर म्हणजे आमदार निवासाला राहायचो, मग मरीन ड्राईव्ह नरिमन पॉईंटला मी फिरायचो. म्हणजे आता मनात आलं समोर ओबेराय हॉटेल दिसतंय, जेवायचं का, चला, असं 3/4 वर बसून मी ओबेरायला जेवायला गेलो. त्याच्यानंतर ताज हॉटेल आपल्याला खूप अप्रूप असते गावकडच्या लोकांना, म्हणजे मी ताजला जायचो, तिथं जेवण करायचो. नंतर हल्ला झाला म्हणून लेओपोल्ड कॅफे म्हणून एक फेमस होतं, चला आपण तिथं कॉफी पियायला जायचं. म्हणजे असं सगळ्या गोष्टी केल्या. मी जर विचार करत असतो, जर मला कॅन्सर झाला आणि मी त्याचा विचार खूपच करत राहिलो असतो, मला अजून वाटत नाही की मी आज जिवंत राहू शकलो असतो. तुम्ही एखाद्या गोष्टीचं न विचार करता जर केल्यात तर ती गोष्ट तुम्ही 100% तुम्हाला त्याच्यात यश मिळतं असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि कदाचित त्याच सगळ्या गोष्टीमुळे तुमची जी काही जिद्द होती, तुमची विल पॉवर होती, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर तुम्ही त्या कॅन्सरवरती मात केली. हो, कॅन्सरवरती तुम्ही डॉक्टरांना खोटं ठरवलं. हो, डॉक्टरांनी एक असा किस्सा होता की आता आमच्याकडले सगळे ट्रीटमेंट संपलेत, म्हणजे पूर्ण ऑपरेशन झालं, ते 4 तासाचं त्यांनी मला किमोथेरपी पण दिली. नंतर मला आहे ना त्यांनी 7-8 दिवसासाठी परत किमोथेरपी दिली. पोटाला ऑपरेशन असताना माझी ताप म्हणजे उतरतच नव्हती, म्हणजे 104-105 डिग्री येत होता. तर डॉक्टर म्हटले आता आमच्याकडचं सगळं ट्रीटमेंट संपलं, आता आम्ही तुला डिस्चार्ज देतोय. म्हणजे मला 102 ते 103 डिग्री ताप असताना मी डिस्चार्ज घेतलं होतं आणि लगेच 15 दिवसात मी बरा झालो. म्हणजे ते इन्व्हायरमेंटल चेंज म्हणा की काय म्हणा, की म्हणजे इतकं. हे बघा, अजून एक किस्सा, मी निळूला राहायचो त्यावेळेस, मी फ्लॅट केला होता. तर इतकं पोटाला हे असताना मी दाढी कटिंग ते सगळं, म्हणजे वडिलांनी म्हटलं की चला आज तुझी दाढी कटिंग ते, म्हणजे खूप वजन, ते तुम्ही फोटोत पण बघू शकता की एक 40-42 किलो वजन झालं. मग दाढी कटिंग ते, म्हणजे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये. पण तुम्ही जी बॅग तुम्ही 3 वर्ष तुमच्या पोटाला होती, मग ही बॅग घेऊन तुम्ही ज्यावेळेस वावरत होते, तुम्ही कॉलेज करत होते किंवा ज्यावेळेस तुम्ही चालत होते, तुम्ही घरी जायचे, तुम्ही प्रवास करायचे, याच्यातून त्रास होत नव्हता तुम्हाला? म्हणजे त्रास व्हायचा मला, म्हणजे पोटाला इचिंग वगैरे ते सगळं, तिथलं मास्क लाल व्हायचं, पण तरी पण काय करणार आहे आपण, ते जगावं तर लागणार आहेच. पण मी ती बॅग असताना सुद्धा काय करायचो, म्हणजे मी आग्र्याला फिरायला गेलेलो आहे, म्हणजे पूर्ण नॉर्थ ईस्ट पूर्ण पोटाला बॅग असताना मी फिरून काढला. त्याच्यानं मला परेड बघायची पण खूप सवय होती. म्हणजे माझे दाजी आर्मीमध्ये आहेत, तर 3 वर्ष मी कंटिन्यू 26 जानेवारीला मी तिथं परेड बघायला जायचो, तितक्या गर्दीत. हा, आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात आपण पुण्यात राहतो, तर आजूबाजूचे जितके काही किल्ले होते 20 ते 25,
ते मी पोटाला बॅग असताना म्हणजे ट्रेकिंग केली. ट्रेकिंग केलं तुम्ही? ट्रेकिंग केलेत. म्हणजे मला पण ते एक माझा पॉझिटिव्ह पॉईंट वाटतो ट्रीटमेंटमध्ये. आणि कळसुबाई जर म्हटलं तर हे हायेस्ट पीक आहे. तर मी आणि अभिजित माझा मित्र आहे, तर दोघे जणी आम्ही सकाळी पुण्यावरनं बाईक घेऊन निघालो. 218 किलोमीटर बाईक चालवत गेलो. तिथनं खाली म्हणजे 3 डोंगर चढत अभिजित मला म्हणत होता की अरे काहीच नाही, इथं जवळच आहे, आपण वरती चढू. मी म्हटलं त्याला नाही म्हणायचो. पण ज्यावेळेस मग मला एनर्जी आली, अभिजित म्हणतो आपण करायचं, मग मी पुढं चालायचो, अभिजित पाठी मागे राहायचं, अभिजित बसायचं. मी म्हटलं चाल रे पटकन. म्हणजे त्याला असं सोबत घेऊन आम्ही कळसुबाई, आणि त्याच्यामध्ये एक स्टेज होती, म्हणजे आपल्याला पायऱ्या निवरी चढायचं होतं. तिथं माकडा असतात, माकडानी ते मी खायचं काहीतरी लपून घेऊन जातो, तर ती माझी बॅग बघितली होती त्यांनी, म्हणजे पोटाला ती माझ्या अंगावर येत होते. तर अभिजितनी त्यांना हाकलून लावला आणि आम्ही तो पूर्ण ट्रेक करून कळसुबाईला वर जाऊन आम्ही फोटो काढलेत. परत आम्ही तो ट्रेक खाली आलो आणि परत 218 किलोमीटर हे करत मी पुण्याला आलो. क्या बात आहे. म्हणजे आजूबाजूचं सगळं फिरलं. म्हणजे ट्रेकिंगची खूप आवड मला आणि फिरण्याची खूप आवड. म्हणजे बॅग असल्यामुळं मी कधीच खचलो नाही. बॅग घेऊन एक आग्र्याचा पण किस्सा आहे. म्हणजे लाईनीमध्ये 500-600 लोक होते त्यावेळेस. मी त्यांना म्हटलं मी कॅन्सर पेशंट आहे ते सगळं. तर तिथलच्या CIFनी मला आहे ना डायरेक्ट एंट्री दिली होती. म्हणजे कॅन्सर पेशंट इच्छा शक्ती याची चालायची. तर आम्ही डायरेक्ट आग्रा किल्ला बघायला गेलो. 2-3 मित्र आम्ही सोबत होतो. क्या बात आहे. म्हणजे सगळं फिरलो. म्हणजे जे मला आवडलं मी ते केलेलं आहे. म्हणजे आता जरी मेलो तरी पण काय वाटणार नाही. म्हणजे पूर्ण आयुष्य जगलं आपण. आणि एक असं वाक्य सांगू इच्छितो की मी त्या 2 वर्षापूर्वीच ज्यावेळेस कळालं की आय एम लिव्हिंग ऑन बारोड टाइम. म्हणजे ही जी लाईफ आहे माझी, ही एक्सेस लाईफ आहे. डॉक्टरांनी 3 महिने दिले, 8 वर्ष जगतो, अजून काय पाहिजे तुम्हाला. बरोबर. नक्कीच. खरं तर हे सगळं शक्य झालं तुमची जिद्द आणि इच्छाशक्ती आणि विल पॉवर खूप महत्वाची. आणि तुमची होप, तुम्हाला वाटतं पुढे काहीतरी जर झालं तर होप ही खूप महत्वाची असते. दुबईला पण जाऊन आलं? हा, दुबईला पण मी जाऊन आलो 2022 मध्ये फिरण्यासाठी. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे खरं तर कॅन्सरला भिवून, जसं तुम्ही सांगितलं की मुंबईमध्ये कोणीतरी कॅन्सरला भिवून आत्महत्या केली. हो. किंवा कित्येक लोक असे आहेत की बाबा आता कॅन्सर झालाय, तो जगणारच नाही, म्हणून ग्रामीण भागात ट्रीटमेंटच घेतली जात नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती मात करून आलात. काय सांगाल तुम्ही? एकंदरीत आता जगभरात आपण पाहतो की कॅन्सरचे भरपूर पेशंट वाढत आहेत. काय सांगाल की कशा पद्धतीने कॅन्सरला सामोरं गेलं पाहिजे? हे बघा, ज्यावेळेस तुम्हाला कॅन्सर झाला असं समजलं, खचून जाऊ नका. तुम्ही जर खचून गेलात, तुमची ट्रीटमेंट ही 50% कधीच वर्क करत नाही. म्हणजे आपला जो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो, कॅन्सर झाला ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याला कॅज्युअली घ्या, त्या कॅन्सर झाला, आणि पुढं त्याच्यामध्ये काय ऑप्शन आहेत, ऑप्शन शोधा की आपल्याला कुठं कसं ट्रीटमेंट कोणत्या प्रकारचं घ्यायचं आहे, आपल्याला कोणत्या प्रकारचं कॅन्सर आहे, कितव्या स्टेजचं आहे, ती स्टेज बघा. आणि मला तर वाटतं की भारतामध्ये जर तुम्ही असाल तर टाटा हॉस्पिटल इज द बेस्ट. तुम्ही दुसरीकडे कुठेच जाऊन तुमचे पैसे खर्च करू नका. डायरेक्ट तुम्ही जिथे असाल तिथं डायरेक्ट मुंबईला जा. टाटा हॉस्पिटलमध्ये तुमचं ट्रीटमेंट होईलच. ज्यावेळेस म्हणजे माझं पण ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेस मला खर्च खूप लागत होता. तर मी 7-8 लाख रुपये मी ट्रस्टमधनं मी गोळा केले होते. कशा पद्धतीने? कारण भरपूर लोक पैसे नाहीत म्हणून ट्रीटमेंट घेत नाही. हा, म्हणजे जे ट्रस्ट अकाउंट असतं पर्टिक्युलरली, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रस्ट ह्या मदत करत असतात. तर मी सगळ्यात सुरुवातीला CM फंड असतो आपल्याला, त्याच्यामधनं मी चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, त्याच्यामधनं मी 2 लाख रुपये घेतले. म्हणजे ते कसे घेतले, एक तो किस्सा पण खूप भारी आहे. म्हणजे मी पोटाला बॅग, सगळं ऑपरेशन झालेलं, डायरेक्ट मी मंत्रालयात गेलो. म्हणजे गावाकडचा मुलगा मी, वय माझं 18 त्यावेळेस. डायरेक्ट मंत्रालयात गेलो. ओमप्रकाश शेट्टे सर म्हणून त्यावेळेस वैद्यकीय त्यांचे CMOचे हे होते. तर त्यांनी माझी 8च दिवसात फाईल मंजूर केली आणि अकाउंटला टाटा हॉस्पिटलच्या 2 लाख रुपये आले. त्याच्यानंतर PM फंडमधनं मी 2 लाख रुपये काढलेत. हे मी आदिवासी भागातला, म्हणजे कुणाला कळत सुद्धा नाही की PM फंड हा काय असतो आणि आपण हे कसं काढायचं. म्हणजे आमचे जे खासदार होते, राजू सातव सर होते, ते काँग्रेसचे खासदार होते त्या काळामध्ये, हिंगोली मतदारसंघातले. मी त्यांना फोन केला, त्यांच्या PAनी मला परत कॉल बॅक केला, त्यांनी रिकमेंडेशन पत्र दिलं. मग मी दिल्लीला गेलो होतो, तर ते सर म्हटले की डायरेक्ट आपल्याला देता येत नाही, ते पोस्टानं पाठवलं ना, मी ते पर्सनली मी त्याच्यावर हे करून, त्यांनी पण 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते 2 लाख रुपये, म्हणजे ऑपरेशन झाल्याच्या नंतर ते 2 लाख रुपये आले होते. आणि त्याच्यानंतर मग
सिद्धिविनायक ट्रस्ट टेम्पल त्याच्याकडनं 50,000 रुपये घेतले होते. त्याच्यानंतर लालबागचा राजा त्यांच्याकडनं मी 25,000 रुपये घेतले होते. त्याच्यानंतर जोगेश्वरी मंदिर त्यांच्याकडनं एक 25,000 ते 30,000 रुपये त्यांनी पण मदत केली होती. एक किस्सा आहे त्याच्यात, इंडियन कॅन्सर सोसायटी म्हणून माझ्या भावाने तिथं अप्लाय केलं होतं, तर मला त्यांनी मदत केली नव्हती. तर माझ्या भावाला त्यांनी सांगितलं होतं की या पेशंटची सर्वायव्हर चान्सेस जास्त नाहीत, म्हणून आम्ही यांना मदत करू शकत नाही. विचार करा, मी ते ऑपरेशन करायला जातो आणि एखादं ट्रस्ट तुम्हाला मी वाचत नाही याच्यावरून मला त्यांनी मदत केली नव्हती. म्हणजे ते पण त्यांचं बरोबरच आहे, कारण की माझ्यापेक्षा पण अजून गरजू खूप लोक होते ना. म्हणजे एक डेड इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा एक चांगली इन्व्हेस्टमेंट केलेली बरी. मग त्याच्यानंतर मी सलीम खान आपले जे आहेत तिथं बँड्राला तिथं गेलो, तर सकाळी 4 वाजता लाईनीमध्ये थांबून मी 11,000चा चेक मी त्यांच्याकडनं घेऊन आलो होतो. म्हणजे दर शुक्रवारी ते देतात. म्हणजे हे बघा, तुम्ही पेशंट असताना हे स्वतः केलं. घरच्यांना सुद्धा माहित नाही हे पैसे मी कुठून जमा केले, घरच्यांना सुद्धा सांगितलेलं नव्हतं. ते पैसे येत राहिलेत आपोआप. म्हणजे ज्यावेळेस माझं ऑपरेशन पुढं 1 महिन्यानंतर होतं, तर त्याच्या पुढे मी कॉस्ट सर्टिफिकेट वगैरे त्यांनी इश्यू करून घेतलं होतं डॉक्टरांकडनं, आणि ते कॉस्ट सर्टिफिकेट मी स्वतः घेऊन फिरायचो पूर्ण मुंबईभर. बॅग पण होती, बॅग होती पोटाला, बॅग घेऊन. आणि मला कोणी, मी वजन वगैरे त्यांनी वाढलेलं होतं त्या काळात, मला कोणी म्हणत नव्हतं तो पेशंट आहे. मग मी त्यांना बॅग दाखवायचो, म्हणजे की हा मी पेशंट आहे, तुम्ही बघा मला. म्हणजे इतकी माझी रिकव्हरी चांगली होती. म्हणजे तुम्ही एकच सांगतो की याच्यामध्ये मी कधीच मला कॅन्सर आहे म्हणून मी विचारच केला नाही. जे काही नॉर्मल असल्यासारखंच मी चालत राहिलो. मग ते पैसे वगैरे ते मी सगळे गोळा केले होते. म्हणजे पूर्ण ते. क्या बात आहे. आता तुम्ही नेसवाडिया कॉलेजला प्रोफेसर आहात. हो. तुमचं नेट सेट झालं, पीएचडी झालं, म्हणजे तुमचं एज्युकेशन सगळं झालं. जे तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं. तुम्हाला झालं. डॉक्टर समोर लावायचं, तुम्ही ते डॉक्टर लावलं. काय ज्यावेळेस तुम्ही आता विद्यार्थ्यांसमोर शिकवत असतात त्यावेळेस काय त्रास होतो? त्रास मला बोलताना आहे ना, म्हणजे दम लागतो. म्हणजे किमोथेरपी वगैरे त्याच्यामुळे म्हणजे काय झालेलं आहे की माझ्या लिव्हरला डॅमेज झालेलं आहे. म्हणजे ते डॉक्टरांनी सांगितलं पोर्टल हायपरटेन्शन म्हणून. ते काही नाही, तुम्हाला काही पाहिजे तर काहीतरी गमावं लागतं. म्हणजे ते किमोथेरपीचा तो साईड इफेक्ट आहे. म्हणजे बोलताना थोडा त्रास होतो, पण मी तितकं काही जाणू देत नाही. म्हणजे मला ज्यावेळेस दम लागतो तर मी बोर्डावर काहीतरी लिहून म्हणजे तो टाइम भागून येतो. पण ते स्किल आहे म्हणजे तुमचे. म्हणजे रोज म्हणजे 3 ते 4 लेक्चर, 1-1 तासाचे लेक्चर देतो. नाही, नक्कीच. खरं तर सर तुम्ही आता सध्या नेसवाडिया कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करताय आणि नेट सेट झालंय, पीएचडी झालंय. 3 वर्ष ज्याचं आयुष्य होतं, 3 महिने 3 महिने ज्याचं आयुष्य होतं ते आता 8 वर्ष जगतोय. आणि मला नाही वाटत अजून 80 वर्ष तरी तुम्हाला काय होईल. कारण तुमची तब्येत आणि तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची विल पॉवर पाहता या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही मात करून इथपर्यंत. आणि याच्यामध्ये मला अजून एक सांग वाटतं की जे मित्र, म्हणजे जे माझे सगळे मित्र आहेत, महेश मुंडे असू द्या, त्याच्यानंतर विनोद खेडकर आहेत, अभिजित पाखरे ते सध्या IRS आहेत, गणेश तमनर आहेत, एक अविनाश सर म्हणून आहेत. म्हणजे हे माझे जो 7-8 मित्राचा जो सर्कल होता त्यांनी मला खूप मदत केली याच्यामध्ये, या ट्रीटमेंटच्या काळामध्ये. एक तर गणेश म्हणून मित्र होता, त्याची तर मेन्स होती, UPSCची मेन्स असताना तो माझ्यासोबत मुंबईला आलेला आहे. म्हणजे महेश मुंडे सर पण असू द्या, ते पण माझ्यासोबत म्हणजे ट्रीटमेंटला असताना त्यांना फोन केला तर निशांत जायचं का, चला जाऊ. म्हणजे मी फक्त मित्रांच्या भरोश्यावर आणि वडिलांच्या पैशावर ट्रीटमेंट घेतलेली. म्हणजे एक असं म्हणू इच्छितो की तुम्हाला जर चांगले मित्र जर भेटले तर म्हणजे तुम्ही काही पण करू शकता. नक्कीच. कारण कुटुंब, पैसा आणि मित्र या 3 गोष्टी असतील तर काही साध्य होऊ शकतं, काही पण साध्य होऊ शकतं. आणि अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी बरोबर तुमची जिद्द, विल पॉवर खूप महत्वाची. कदाचित ज्यावेळेस तुम्हाला कळलं कॅन्सर त्यावेळेस तुम्ही खचले होते. ज्यावेळेस तुम्हाला हे कळलं की तुम्ही 3च महिने जगणार आहेत त्यावेळेस कदाचित तुम्ही ते 3 महिन्याच्या ऐवजी तुमच्या जागेवर जर एखादा कमकुवत व्यक्ती असता तो 3 दिवसातही गेला असता, ऐकता क्षणी गेला असता. ते मी सांगतो ना, तो माझा मित्र सेम माझ्यासारखंच होतं. म्हणजे त्याला मी ICU, त्याचं ऑपरेशन होतं, म्हणजे माझ्यासारखंच करणार होतं, माझ्यासमोर गेलो होतो. मी त्याला ऑपरेशन थिएटरपर्यंत नेऊन सोडलं आणि माझ्यासारखंच ऑपरेशन करायचं होतं, तर तो जागेवर गेला. त्याच्या वडिलाचा पोट, त्यांचं तर शेत विकून त्याचं ट्रीटमेंट चालू होतं. म्हणजे हे असं म्हणजे नाही, हेच अवघड आहे. आजचा हा तुमचा पॉडकास्ट करण्याचा, तुम्हाला वास्तवकट्ट्यावर आणण्याचा उद्देशच हा होता की आज समाजामध्ये आपण पाहतो की छोटी छोटी दुःख असतील तर त्याला खूप मोठा त्याचा डोंगर करून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि लोक खचून जातात. कोणी सुसाईड करतं, कोणी घाबरून
स्वतःला संपवतात स्वतःला किंवा, घाबरून अटॅकनी मारतात. मी उदाहरणं पण सांगितले तुम्हाला, म्हणजे बरोबर. त्यांच्यामुळे मला वाटलं होतं की मी ते ऑपरेशन करून मेलेलं बरं, तिथपर्यंत माझी स्टेज गेली होती. पण बरोबर. आणि म्हणजे तुमच्याकडे पाहून आपण पाहतो की एखाद्या अधिकाऱ्याकडे पाहून मला अधिकारी बनायचंय, हे मोटिवेशन मिळतं. हो बरोबर. कदाचित एक कॅन्सरचा पेशंट ज्याला 3 महिने सुद्धा जगणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं, तर तो जर आज आपल्यासोबत 8 वर्ष. धडधाकट आहे, तर आपणही याच्यातून बाहेर पडू शकतो. हा एक मेसेज लोकांमध्ये जाईल. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाला प्रश्न असतो, अरे मुंबईला जायचं, टाटा मेमोरियल सारख्या हॉस्पिटलमध्ये जायचं, तिथं खर्च किती होतो, तो कसा मॅनेज करायचा हेही तुमच्याकडून कळलं. त्याच्यामुळे खरं तर आज तुम्हाला आमंत्रित केलं होतं. खरं तर तुमचा हा प्रवास खूप भयानक आहे, भयंकर आहे आणि तेवढाच प्रेरणादायी देखील आहे. आणि आपल्या या प्रवासामधून निश्चित फक्त कॅन्सरच नाही, असे खूप दुर्दैवी आजार आहेत की ज्याच्यामुळे लोक खचून गेलेले आहेत. त्यांना एक जगण्याची नवी उमेद, नवी ताकद तुमच्या या पॉडकास्टमधून मिळेल. तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुमचं आरोग्य भविष्यामध्ये निरोगीच राहील. नाही, निरोगीच त्यात काही शंका नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर हा जो प्रवास आहे हा वास्तव कट्ट्यावरती मांडला त्याबद्दल आपलं खूप खूप थँक्यू सर, तुम्ही बोला. थँक्यू.